सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. राहुरीच्या राजकारणात गेली काही महिन्यांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर उद्या शनिवारी 18 जुलैला होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाच्या आढावा बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. नगर मनमाड महामार्गावरील स्नेहपुंज कार्यालयात सकाळी 10 वाजता होणाऱ्या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अक्षय कर्डिले आणि विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. बैठकीचा अधिकृत उद्देश मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा घेणं, नवीन मतदार नोंदणी, त्रुटी दुरुस्ती आणि बूथस्तरीय नियोजनाचा आढावा घेणं हा आहे. मात्र स्थानिक राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला संघटनात्मकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झालंय. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली, तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी माघार घेतल्यावर अक्षय कर्डिले यांच्या आमदारकीचा मार्गही सुकर झाला. पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले तनपुरे आणि कर्डिले आज एकाच पक्षात असले तरी दोनही गटातील कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण समन्वय निर्माण झालेला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीत स्थानिक पातळीवरील समन्वय, संघटनात्मक एकजूट आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना एकदिलानं काम करण्याचा संदेश दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. राहुरी मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम राहुरीचे विधानसभेची पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरे यांची लढत होईल असे दिसत असताना ऐन वेळेस प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा विजय सुखकर झाला. यावेळी पालकमंत्री विखे पाटील व रवींद्र चव्हाण साहेब यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत त्यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात आली होती. त्यामुळे राहुरी विधानसभेत 2 आमदार मिळाल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कर्डिले आणि तनपुरे यांचे कार्यकर्ते यांचं मनोमिलन कुठं झाले नसल्याचं बऱ्याच वेळेस जाणवून आलं. 2 दिवसापूर्वीच राहुरी नगर परिषदेमध्ये कर्डिले गटाचे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक निवडून आले त्यांनी सत्ताधारी असलेले प्राजक्त तनपुरे यांच्या गटाच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर गंभीर आरोप केले होते व डावलल्याचा देखील आरोप केला होता. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांच्या फ्लेक्सवर कर्डिले यांचा फोटो दिसत नाही, तर कर्डिले यांच्या फ्लेक्सवर प्राजक्त तनपुरे यांचा फोटो दिसत नाही. यामुळे या दोघांची गटबाजी अजून सुरू असल्याचं जाणवत आहे. उद्या या ठिकाणी पालकमंत्री विखे पाटील यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या स्थळी दोन्ही आमदार म्हणजे अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरे हे उपस्थित राहणार असून त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर उद्या पालकमंत्री या दोन्ही आमदारांचं तसंच यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडून आणणार का, याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. उद्याच्या या कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे ही बैठक केवळ मतदार यादीच्या पुनरीक्षणापुरती मर्यादित न राहता भाजपच्या अंतर्गत समन्वयाला नवी दिशा देणारी ठरते का, तसेच कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर करण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली जाते का, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.